First, try to understand how to use have and has in spoken English. आता पहा have आणि has कसं वापरायचं आहे. तर ज्यावेळेस आपला सिंपल सेंटेन्सेस बनवायचे त्याच्यावर तर have hasचा वापर करत असताना त्याचे 3 मीनिंग्स असतात. एक असतं वाक्यातील कर्त्याला आणि वाक्यातील कर्त्याजवळ काहीतरी आहे. वाक्यातील कर्त्याकडे काहीतरी आहे, कर्त्याला काहीतरी आहे किंवा कर्त्याजवळ काहीतरी आहे. हे 3 मीनिंग्स कशाचे असतात? हॅवचे आणि हॅजचे. आता मग हॅव कधी यूज करायचं आणि हॅज कधी यूज करायचं? आय असल्यास हॅव घ्यायचं आहे, अनेक असल्यास हॅव घ्यायचं आहे आणि एक जण असेल तर हॅज यूज करायचं. आय असल्यास हॅव, अनेक असल्यास हॅव आणि एक जण असल्यास हॅज यूज करायचं. आता याचे हॅवची 3 मीनिंग्स आहेत. एक मीनिंग आहे कर्त्याकडं, दुसरं मीनिंग आहे कर्त्याला आणि तिसरं मीनिंग आहे कर्त्याजवळ. तसेच हॅजचे सुद्धा 3 मीनिंग्स आहेत. एक मीनिंग आहे कर्त्याकडं, दुसरं मीनिंग आहे कर्त्याला आणि तिसरं मीनिंग आहे कर्त्याजवळ. आता या 3 पैकी आपल्याला जे मीनिंग पाहिजे ते आपण घ्यायचं असतं. त्या ठिकाणी कडे पाहिजे तर कडे घ्या, ला पाहिजे तर ला घ्या किंवा जवळ पाहिजे तर जवळ घ्या. कर्त्याकडं आहे, कर्त्याला आहे किंवा कर्त्याजवळ काहीतरी आहे. आता पहा मी या ठिकाणी घेतलं आय सोबत घेतलं हॅव. आता हे झाला वाक्यात सुरुवातीला जो येतो तो कर्ता, बरोबर आहे. हे झालं वर्क आणि हा सिंपल प्रेझेंटचा प्रकार आहे. आता पहा आय हॅव म्हटलं की याचे 3 मीनिंग्स या कर्त्याकडं आहे, या कर्त्याला आहे किंवा या कर्त्याजवळ काहीतरी आहे. मग ह्या कर्त्याकडं काय आहे हे कुठं लिहावं लागतं? हॅवच्या समोर लिहावं लागतं. आता मला म्हणायचं आहे माझ्याकडे 500 रुपये आहेत तर मी या ठिकाणी लिहिल आय हॅव 500 रुपीज. माझ्याकडे 500 रुपये. एकच मिनिंग आहे का? नाही. दुसरं मिनिंग होईल मला 500 रुपये. तिसरं मिनिंग होईल माझ्याजवळ 500 रुपये आहेत. म्हणजे मिनिंग्स हमेशा किती आहेत? 3 आहेत. 3 पैकी जे मिनिंग आपल्याला पाहिजे ते आपण घ्यायचं आहे. आता मला या ठिकाणी म्हणायचं आहे आय हॅव, आय म्हणजे मी, आय हॅव म्हणजे माझ्याकडे, मला माझ्याजवळ. सुटेबल कोणतं आहे ते पाहिजे. आता मला म्हणायचं आहे मला लांब केस आहेत तर मी काय म्हणेल आय हॅव लॉंग हेअर. आय म्हणजे मी, आय हॅव म्हणजे मला. आय हॅव लॉंग हेअर, मला लांब केस आहेत. आता आय असल्यास हॅव येतं, अनेक असल्यास हॅवच घ्यायचं आहे. जसं की आपण इथं लिहिलं स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी. अनेक आहेत तर काय येईल? हॅव येईल. स्टुडंट्स हॅव म्हणजे विद्यार्थ्यांकडे आहे, विद्यार्थ्यांना आहे किंवा विद्यार्थ्यांच्या जवळ काहीतरी आहे. आता आपल्याला म्हणायचं आहे विद्यार्थ्यांकडे पुस्तके आहेत तर स्टुडंट्स हॅव, विद्यार्थ्यांकडे आहेत बुक्स, पुस्तके. म्हणजे 3 मीनिंग्स आहेत. विद्यार्थ्यांकडे पुस्तके आहेत, विद्यार्थ्यांना पुस्तके आहेत आणि विद्यार्थ्यांजवळ पुस्तके आहेत. आता या 3 पैकी आपल्याला जे मीनिंग पाहिजे ते आपण घ्यायचं. हमेशा याचे मीनिंग्स किती आहेत? हॅव ह्याचे 3 आहेत. हे झालं आय असल्यास हॅव, अनेक असल्यास हॅव, एक जण असल्यास येतं हॅज. जसं की आपण घेतलं राम आहे एक, इथं येईल हॅज. याचे 3 मीनिंग्स येतील. कर्ता राम आहे तर कर्त्याकडं, कर्त्याला आणि कर्त्याजवळ काहीतरी आहे. आपल्याला म्हणायचं आहे रामकडे धनुष्यबाण आहे तर राम हॅज जे आहे ते लिहूया आपण बो म्हणजे धनुष्य, ॲरो म्हणजे बाण. राम हॅज अ बो अँड ॲरो. इट मीन्स रामकडे धनुष्यबाण आहे. आता आपण दुसरं नाव घेऊया. आपण इथं घेऊया प्रोनाऊन ही म्हणजे तो. एक आहे तर इथं साहजिकच हॅज येईल. ही हॅज म्हणजे त्याच्याकडं आहे, त्याला आहे किंवा त्याच्याजवळ काहीतरी आहे. आपला म्हणायचं आहे त्याला बँकेत नोकरी आहे तर ही हॅज, त्याला आहे काय आहे? नोकरी आहे, जॉब. कुठं आहे? इन बँक. ही हॅज अ जॉब इन बँक. त्याला बँकेत नोकरी आहे. म्हणजे हॅव किंवा हॅज घ्या, 3 मीनिंग्स हमेशा असतील. एककडे, ला आणि जवळ. पण यापैकी आपल्याला जे घ्यायचं आहे ते आपण घ्यायचं आहे. आता मला म्हणायचं माझ्याकडे पेन आहे तर आय हॅव पेन. मला पेन आहे, आय हॅव पेन. आणि माझ्याजवळ पेन आहे तरी पण आय हॅव पेन. म्हणजे इंग्लिशमध्ये एकच वाक्य, मराठीत 3 मीनिंग्स आहेत. त्या 3 पैकी आपल्याला जे मीनिंग पाहिजे ते आपण तिथं यूज करायचं आहे. सो राईट डाऊन इट. आता पहा
हे पुस्तक आहे आपलं, बरोबर आहे. तर हे पुस्तक म्हणायचं आहे तर काय म्हणतो आपण, दिस बुक. ओके, दिस बुक हे पुस्तक. आता याला 28 पानं आहेत, बरोबर आहे. तर दिस बुक म्हणजे या पुस्तकाला आहे, बुक एक आहे तर हॅज, एक असल्यास हॅज येतं. दिस बुक हॅज या पुस्तकाला आहेत. काय आहे या ठिकाणी लिहायचं, 28 पेजेस. या पुस्तकाला 28 पानं आहेत. या हॉलला 3 खिडक्या आहेत म्हणायचं आपला. या हॉलसाठी काय येईल, दिस हॉल. हॉल किती आहे, एक आहे तर काय येईल, हॅज येईल. दिस हॉल हॅज. काय आहे या हॉलला, 3 विंडोज. या हॉलला 3 खिडक्या आहेत. म्हणजे हॅजच्या पुढं लिहायचं आहे कर्त्याला काय आहे ते. आता आपण म्हटलं दॅट ट्री, ते झाड. झाड किती आहे, एक आहे तर आपण काय लिहितो, हॅज. याचा अर्थ या झाडाला आहे, तसं कडेला जवळ जे पाहिजे ते मिनिंग आपण घ्यायचं आहे. दॅट ट्री हॅज म्हणजे त्या झाडाला आहे. आता त्या झाडाला फळं आहेत म्हणायचं आहे तर काय म्हणाल, दॅट ट्री हॅज फ्रूट्स. त्या झाडाला फळे आहेत. तर या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. चला लिहून घ्या. आता आपण पाहूया कोणत्या सब्जेक्टनंतर हॅव आणि कोणत्या सब्जेक्टनंतर हॅज घ्यायचं आहे. पहा, आय म्हणजे मी, हे प्रोनाउन आहे, हे सब्जेक्ट म्हणून येतील. आय नंतर येतं हॅव. मग आय म्हणजे मी, हा झाला करता. आय हॅव म्हणजे माझ्याकडं आहे, मला आहे किंवा माझ्याजवळ काहीतरी आहे. आता मी जर म्हटलं मला पांढरा शर्ट आहे तर आय हॅव व्हाईट शर्ट म्हणाल तुम्ही. तुम्ही म्हणले मला शिकवायला चांगले शिक्षक आहेत तर आय हॅव गुड टीचर्स टू टीच येईल. तुम्हाला म्हणायचं माझ्याकडे नोट्स आहेत, आय हॅव नोट्स. तुम्हाला म्हणायचं माझ्याकडं स्कूल बॅग आहे, आय हॅव स्कूल बॅग. तुम्हाला म्हणायचं माझ्याकडं मोबाईल आहे, आय हॅव मोबाईल. तुम्हाला म्हणायचं माझ्याकडे 100 रुपये आहेत, आय हॅव 100 रुपीज. तुम्हाला म्हणायचं आहे मला दाढी आहे, आय हॅव बियर्ड. तुम्हाला म्हणायचं आहे मला मिशा आहेत, आय हॅव मुस्टॅश. या पद्धतीनं आय हॅवचे वाक्य बनतील. मग वी म्हणजे आम्ही किंवा आपण. वी हॅवचा अर्थ काय असतो, आम्ही किंवा आपण. वी हॅव म्हणजे आमच्याकडे, आम्हाला, आमच्याजवळ काहीतरी आहे. कारण वी म्हणजे आम्ही किंवा आपण. आपण एक जण आहेत का, नाही आहे, अनेक आहेत, अनेक आहेत तर हॅव येतं. मग वी हॅव म्हणजे आमच्याकडं आहे, आम्हाला आहे किंवा आमच्याजवळ काहीतरी आहे. तुम्हाला म्हणायचं आहे आम्हाला सुंदर घर आहे तर काय म्हणाल, वी हॅव अ ब्युटिफुल हाऊस. आम्हाला चांगलं कुटुंब आहे, वी हॅव अ गुड फॅमिली किंवा नाईस फॅमिली. तुम्हाला म्हणायचं आहे आमच्याकडं शेती आहे किंवा तुम्हाला म्हणायचं आमच्याकडं 7 एकर शेती आहे, वी हॅव 7 एकर फार्म. आम्हाला प्रसिद्ध शाळा आहे, वी हॅव अ फेमस स्कूल. आम्हाला बुद्धिमान टीचर्स आहेत, वी हॅव इंटेलिजंट टीचर्स. दिस इज द बेस्ट वे टू एक्सप्लेन इट. पा, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. म्हणजे यू हे एकट्यालाही वापरलं जातं आणि अनेकांनाही वापरलं जातं. पण याचं जे नेचर आहे अनेक वचनीचं आहे, म्हणून एकट्याला यू घ्या की अनेकांना घ्या, सोबत येतं हॅव. यू हॅव म्हणजे तुला, तुझ्याकडे, तुझ्याजवळ काहीतरी आहे. मला म्हणायचं आहे तुझ्याकडं लॅपटॉप आहे तर मी काय म्हणेल, यू हॅव अ लॅपटॉप. मला म्हणायचं तुला सुंदर हेअरस्टाईल आहे, यू हॅव अ ब्युटिफुल हेअरस्टाईल. मला म्हणायचं आहे तुला वेवी हेअरस्टाईल आहे तर यू हॅव वेवी हेअरस्टाईल. या पद्धतीनं यू हॅवचे सेंटेन्सेस बनवतात. ही म्हणजे तो, आवाजावं त्याचं मिनिंग ते पण होतं. ही तो, ही हॅज त्याच्याकडं, त्याला किंवा त्याच्याजवळ काहीतरी आहे. तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्याकडं मोटरसायकल आहे तर हे हॅज अ मोटरसायकल. आता तुम्हाला म्हणायचं आहे त्याला सुंदर बायको आहे तर हे हॅज अ ब्युटिफुल वाईफ. तुम्हाला म्हणायचं आहे त्याला सरकारी नोकरी आहे तर हे हॅज अ गव्हर्मेंट जॉब. तुम्हाला म्हणायचं त्याला लाल शर्ट आहे तर हे हॅज अ रेड शर्ट.
शी मीन्स ती, आव याचं मिनिंग त्या असं सुद्धा होतं. शी सोबत येतं हॅज. शी हॅज म्हणजे तिच्याकडं, तिला, तिच्याजवळ काहीतरी आहे. तुम्हाला म्हणायचं तिच्याकडे स्कूटी आहे तर शी हॅज अ स्कूटी. तुम्हाला म्हणायचं आहे तिला सोनेरी केस आहेत तर शी हॅज ब्लॉन्ड हेअर. तिच्याकडे खूप पैसा आहे तर तुम्ही म्हणाल शी हॅज अ लॉट ऑफ मनी. तुम्हाला म्हणायचं आहे तिच्याकडे आयफोन आहे तर शी हॅज आयफोन. इट, हा, ही, हे या अर्थानं वापरलं जातं. इट माणसाला वापरलं जात नाही. इट कधीही चुकून माणसासाठी यूज करायचं नाही. इट सोबत येतं हॅज. इट हॅज असं दाखवण्यासाठी असतं. जसं की इट हॅज व्हाईट कलर, याला पांढरा रंग आहे. आपण म्हणलं याला ब्लॅक कलर आहे, इट हॅज ब्लॅक कलर. आता समजा मोबाईल आहे आणि तुम्ही म्हणले याला कॅमेरा आहे तर इट हॅज अ कॅमेरा. तुम्हाला म्हणायचं त्याला 4 पाय आहेत किंवा ह्याला 4 पाय आहेत, इट हॅज 4 लेग्स. तुम्हाला म्हणायचं याला फ्रेम आहे तर इट हॅज फ्रेम. मला इथं वॉच म्हणायचं नाही, हे म्हणायचं आहे तर मी काय म्हणेल इट हॅज ब्लॅक बेल्ट. बरोबर आहे. मला म्हणायचं याला बटन आहे तर इट हॅज बटन्स. म्हणजे असं इंडिकेट करण्यासाठी, दाखवण्यासाठी. नंतर आहे दे. दे म्हणजे ते, पण किती असतात ते? अनेक असतात. दे म्हणजे ते अनेक. आणि दे सोबत येतं हॅव, कारण अनेक असल्यास हॅव. तुम्हाला म्हणायचं आहे त्यांना सर्व सुविधा आहेत किंवा त्यांच्याकडे सर्व सुविधा आहेत. दे हॅव ऑल फॅसिलिटीज. त्यांना सर्व सुविधा आहेत. तुम्हाला म्हणायचं आहे त्यांच्याकडे खूप पैसा आहे. दे हॅव अ लॉट ऑफ मनी. तुम्हाला म्हणायचं आहे त्यांच्याकडं कार आहे. दे हॅव अ कार. तुम्हाला म्हणायचं आहे त्यांच्याकडे वेगवेगळी पिके आहेत. दे हॅव डिफरंट टाईप्स ऑफ क्रॉप्स. क्रॉप्स म्हणजे पिके. तुम्हाला म्हणायचं आहे त्यांना नोकऱ्या आहेत तर दे हॅव जॉब्स. तुम्हाला म्हणायचं आहे त्यांना अनेक मित्र आहेत. दे हॅव मेनी फ्रेंड्स. या पद्धतीनं दे हॅवचे सेंटेन्सेस बनवता येतील. त्यानंतर आपण घेऊया इथं एक व्यक्ती कोणी असेल तर काय येईल? हॅज. राम हॅज. रामकडे आहे. आता आपला म्हणायचं रामकडे फ्रूट्स आहेत तर राम हॅज फ्रूट्स. रामकडे धनुष्यबाण आहे. राम हॅज अ बो अँड ॲरो. रामला 2 भाऊ आहेत. राम हॅज 2 ब्रदर्स. रामला 3 बहिणी आहेत. राम हॅज 3 सिस्टर्स. या पद्धतीने सेंटेन्सेस बनतील. आणि आपण जर घेतलं राम अँड सीता, आता एक जण आहेत का? नाही. तर काय येईल? हॅव येईल. राम अँड सीता म्हटलं की काय घ्यावं लागेल? हॅव. राम अँड सीता हॅव. राम आणि सीताकडे काहीतरी आहे. तुम्हाला म्हणायचं आहे राम आणि सीताला 2 मुलं आहेत. राम अँड सीता हॅव 2 चिल्ड्रन. तुम्हाला म्हणायचं आहे राम आणि सीताकडे सर्व सुविधा आहेत. राम अँड सीता हॅव ऑल फॅसिलिटीज. तुम्हाला म्हणायचं आहे राम आणि सीताला नोकऱ्या आहेत. राम अँड सीता हॅव जॉब्स. तुम्हाला म्हणायचं आहे राम आणि सीताकडे बंगलो आहे. राम अँड सीता हॅव बंगलो. तुम्हाला म्हणायचं आहे राम आणि सीताकडे कार आहे तर तुम्ही काय म्हणाल? राम अँड सीता हॅव अ कार. तर या पद्धतीनं सेंटेन्सेस बनवायचे आहेत. हा चार्ट आला की हॅव कधी आणि हॅज कधी हे तुम्हाला येऊन जातं. सो प्रॅक्टिस इट.